नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यापुढे एक नवीन विषय घेऊन आली आहे. तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल अगदी नवीन कॉलेजेस मध्ये आपलं ह्यावर्षी किती महाराष्ट्रामध्ये येणार आहे त्याच्याबद्दल मी माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलंच होतं आणि नवीन इम्पॅक्ट किती होऊ शकतो आणि एम-बी-बी-एस वरती कट ऑफ वरती 2024 मध्ये किती एक फरक पडू शकतो. अगदी त्याच्याबद्दल 2024 प्रिडिक्टेड कट ऑफ फॉर ऑल नीट यूजी कोर्सेस बद्दल अगदी मी डिटेल्समध्ये तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता अगदी मी इथं पूर्ण अगदी स्टेटस ऑफ एम-बी-बी-एस कोर्सेस इन इंडिया हे पूर्ण अगदी काढलेलं आहे. त्याच्याबद्दल शॉर्टमध्ये मी सांगते तुम्हाला. अगदी टोटल एम-बी-बी-एस कॉलेज इन इंडिया अगदी भारतामध्ये पूर्ण टोटल आपले एम-बी-बी-एसचे कॉलेजेस किती आहेत, तर एकदम तुम्ही ते स्क्रीनवरती पाहू शकता 706 म्हणजे 706 हे टोटल आपल्या भारतामध्ये एम-बी-बी-एसचे टोटल कॉलेजेस आहेत आणि त्यामध्ये इथे मी काढलेलं आहे टोटल एम-बी-बी-एस गव्हर्नमेंट कॉलेजेस. फक्त गव्हर्नमेंट कॉलेजेस 386 हे गव्हर्नमेंट एम-बी-बी-एसचे कॉलेज आहेत आपल्या अख्ख्या भारतामध्ये आणि प्रायव्हेट कॉलेज आपण पाहू शकतो इथे मी स्क्रीनवरती काढलेलंच आहे. गव्हर्नमेंट प्रायव्हेट कॉलेजेस इन इंडिया 320. तर हे पूर्णपणे मी टोटल अगदी 706 हे पूर्ण टोटल भारतामध्ये एम-बी-बी-एस कॉलेज आहेत. त्यामधले गव्हर्नमेंट कॉलेज हे 386 आहेत आणि प्रायव्हेट कॉलेज हे 320 आहेत. असा हा पूर्णपणे मी पूर्ण अगदी हा स्टेटस ऑफ एम-बी-बी-एस कॉलेज इन इंडिया याच्याबद्दल अगदी पूर्ण सांगितलं आहे आणि पुढे मी तुम्हाला अगदी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणारच आहे. प्रोबॅबल एक्सपेक्टेड कट ऑफ ऑफ एम-बी-बी-एस 2024 याच्याबद्दल अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज अगदी डिटेल्समध्ये मी एम-बी-बी-एस साठी मी तुम्हाला कट ऑफ सांगणार आहे आणि जे काही विद्यार्थी नवीन ऐकत असतील किंवा पाहत असतील फर्स्ट टाइम माझा हा व्हिडिओ, तर त्यांनी नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा, की जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये अशी नवीन आणि युजफुल व्हिडिओ पाहायला भेटतील. तर तुम्ही अगदी स्क्रीनवरती पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो, मी आज पूर्णपणे तुम्हाला अगदी चार्ट मी समजून सांगते. प्रत्येक कॅटेगरी वाईज अगदी इथे मी काढलेलं आहे प्रोबॅबल एक्सपेक्टेड कट ऑफ 2024 एम-बी-बी-एस बद्दल अगदी सांगणार आहे. त्याच्यामध्ये प्रत्येकांना माहिती आहे की ऑल ओव्हर इंडिया कोठ्यामध्ये आपल्याला 15% इथे सीट्स अवेलेबल असतात आणि महाराष्ट्र कोठ्यामधून 85% सीट्स अवेलेबल असतात. ज्या विद्यार्थ्यांकडे 10वी आणि 12वी महाराष्ट्रामधून झालेलं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांकडे डोमेस्टिक सर्टिफिकेट्स अवेलेबल आहे, ते तमाम आपले विद्यार्थी 85% कोठ्यामधून ऍडमिशन्स घेऊ इच्छितात आणि त्या विद्यार्थ्यांसाठी हे 85% कोठा अवेलेबल असतो. इट मेनी व्हरायटीज आणि ह्याच्यामध्ये अगदी तुम्ही लास्ट इयरचा मी माझा कट ऑफ एकदम कंपेअर करून मी तुम्हाला सांगितलं आहे 2023 आणि 24 मध्ये एक्सपेक्टेड किती जाऊ शकतो. म्हणजे 10 ते 15% हा व्हेरियर प्लस मायनस होऊ शकतो. ही पण तुम्ही गोष्ट लक्षात घ्या. अगदी इथं मी पूर्णपणे अगदी ही स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता अगदी कॅटेगरी काढलेली आहे. इथे कॅटेगरी पूर्णपणे काढलेली आहे आणि अगदी हे एम्स आणि जिपमरला किती मार्काला प्रत्येक मार्कला किती कॅटेगरी वाईज नंबर लागू शकतो आणि इथे मी गव्हर्नमेंट कॉलेज पण काढलेलं आहे, प्रायव्हेट कॉलेज काढलेलं आहे आणि डीम्ड कॉलेजेस काढलेलं आहे आणि एन-आर-आय बद्दल पण मी तुम्हाला शॉर्टमध्ये मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर इथं आपण कॅटेगरी फर्स्ट आपण एस-सी कॅटेगरीचा विचार करूया. ज्या विद्यार्थ्यांकडे सर्टिफिकेट्स अवेलेबल आहे, कास्ट सर्टिफिकेट्स आणि आपल्याकडे प्रत्येक विद्यार्थ्याकडे अवेलेबल आहे, त्या तमाम विद्यार्थ्यांना अगदी तुम्ही ते पाहू शकता कट ऑफ मी अगदी एम्स आणि जिपमर ज्या विद्यार्थ्यांची एक ड्रीम असतं की तिथे जाण्याचं त्यांना 650 प्लस मार्क असणे खूप आवश्यक आहे. हे एस-सीच्या कॅटेगरी तर ते विद्यार्थी एम्स आणि जिपमरमध्ये नक्कीच त्या विद्यार्थ्यांचे ऍडमिशन होऊ शकतं. हे एस-सी कॅटेगरीचं आहे आणि एस-सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी गव्हर्नमेंटसाठी 15% कोठा म्हणजेच ऑल ओव्हर इंडिया कोठ्यामधून जर त्यांनी ऍडमिशन घ्यायचं असेल आणि 50% मधून विद्यार्थ्यांना त्या ह्याच्यामध्ये कॅटेगरीमधून ऍडमिशन पाहिजे असेल आणि त्या विद्यार्थ्यांसाठी मार्क जर तुम्ही पाहू शकता तर 600 प्लस नक्कीच त्या विद्यार्थ्याला एस-सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना मार्क पाहिजे असणार आहेत. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आणि जे विद्यार्थी महाराष्ट्रामधून 85% कोठ्यामधून आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी एस-सी कॅटेगरीसाठी 550 मार्क हे असणं आवश्यक आहे. ही पण गोष्ट लक्षात घ्या. हे झालं गव्हर्नमेंट कॉलेजचं आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये जर विद्यार्थ्यांना एस-सी कॅटेगरीचे जर ऍडमिशन पाहिजे असेल तर 520 मार्क विद्यार्थ्यांना असणं खूप आवश्यक आहे आणि डीम्ड युनिव्हर्सिटी म्हणजे महाराष्ट्रामधले जे आपले डीम्ड युनिव्हर्सिटी कॉलेजेस आहेत त्या विद्यार्थ्यांमध्ये जर महाराष्ट्रामध्ये जर ऍडमिशन पाहिजे असेल तर त्याही विद्यार्थ्यांना अगदी 275 प्लस मार्क असणं आवश्यक आहे तरच तुम्हाला डीम्ड युनिव्हर्सिटी महाराष्ट्रामधून भेटू शकते. ही पण गोष्ट लक्षात घ्या आणि ज्या विद्यार्थ्यांना अगदी 275च्या खाली आहेत म्हणजे जस्ट पास इलिजिबल आहेत 164 प्लस मार्क आहेत आणि पण त्यांना डीम्ड मध्ये कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल त्याही विद्यार्थ्यांनी मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी अगदी पॉंडिचेरी, चेन्नई आणि हैदराबाद ह्या ठिकाणी मी स्वतः येऊन ऍडमिशन तुमच्यासोबत करून देते. अगदी 164 मार्क असेल तरी त्या विद्यार्थ्यांना तमाम मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे. त्यावरती तुम्ही नक्कीच मला एनी टाइम कॉल मेसेज करून अगदी डिटेल्स डीम्ड कॉलेजबद्दल तुम्ही माहिती विचारू शकता आणि एन-आर-आय कोठ्यामधून ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन त्यासाठी त्या विद्यार्थ्यांसाठी जस्ट इलिजिबल असेल तरीही त्या विद्यार्थ्यांना एन-आर-आय कोठ्यामधून ऍडमिशन भेटू शकतं. असं ही प्रत्येक मी अगदी गव्हर्नमेंट, प्रायव्हेट आणि डीम्ड ह्याच्याबद्दल पूर्ण कॅटेगरी वाईज तुम्हाला सांगणार आहे. आता मी तुम्हाला पूर्णपणे एस-सी कॅटेगरी सांगितलं आहे आणि नेक्स्ट मी काढलेलं आहे एस-टी कॅटेगरी.
एसटी कॅटेगरीसाठी विद्यार्थ्यांना एम्स आणि जिपमर पाहिजे असेल तर त्या विद्यार्थ्यांना 600 प्लस मार्क पाहिजेत. गव्हर्नमेंटमध्ये पाहिजे असेल तर 550 पाहिजेत आणि 15% कोठ्यामधून आणि 85% कोठ्यामधून मार्क पाहिजे असेल तर 490 मार्क पाहिजेत. आणि प्रायव्हेट कॉलेजमधून त्या विद्यार्थ्यांना जर एसटी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना जर ॲडमिशन हवं असेल तर 425 प्लस नक्कीच मार्क पाहिजे आहेत आणि डीम्डला 275 असेल तरीही त्या तिथे महाराष्ट्रामध्ये ॲडमिशन्स मिळू शकतं. आणि विजे कॅटेगरीचं पण इथे पाहू शकता मी विजेचा पण अगदी 85% कोठ्यामधला काढलेला आहे. 610 प्लस असेल तरच विजे कॅटेगरीला विद्यार्थ्याला तिथं गव्हर्नमेंट 85% कोठ्यामधून ज्या विद्यार्थ्यांकडे डोमॅस्टिक सर्टिफिकेट्स अवेलेबल आहे त्या विद्यार्थ्यांना इथून ॲडमिशन होण्याची चान्सेस मॅक्झिमम असणार आहेत. आणि प्रायव्हेटमध्ये त्या विद्यार्थ्यांना विजे कॅटेगरीसाठी 590 मार्क असणं आवश्यक आहे आणि डीम्डला सेम 275 असणं आवश्यक आहे. नेक्स्ट कॅटेगरी काढलेली आहे NT1. NT1ला पण गव्हर्नमेंट कोठ्यामधून 85% कोठ्यामधून जर ॲडमिशन पाहिजे असेल आपलं तर 600 प्लस नक्कीच मार्क हवे आहेत आणि प्रायव्हेटमधून त्यांना पाहिजे असेल तर 590 मार्क हवे आहेत आणि डीम्डमध्ये सेम 275 मार्क असणं आवश्यक आहे. नेक्स्ट कॅटेगरी काढलेली NT2. NT2च्या विद्यार्थ्यांना 85% कोठ्यामधून गव्हर्नमेंट सीट आपल्याला हवी असेल तर 610 प्लस मार्क नक्कीच यावर्षी 2024 मध्ये पाहिजे आहे आणि प्रायव्हेट कॉलेजमध्ये पाहिजे असेल तर 590 आणि डीम्डमध्ये पाहिजे असेल तर 275. तर हे झालं प्रत्येक कॅटेगरीज आज मी तुम्हाला सांगितलं आहे. आणि पुढे मी आणखी थर्ड कॅटेगरी काढलेली NT3. ओके, NT3ला पण अगदी गव्हर्नमेंटमधून 600 प्लस मार्क पाहिजे तर 85% कोठ्यामधून प्रायव्हेटमधून 530 मार्क प्लस पाहिजेत आणि हे डीम्डचं 275. आणि ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही ते पाहू शकता एम्स आणि जिपमर जर ओबीसीच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना जर घ्यायचं असेल तर त्या विद्यार्थ्याला नक्कीच 680 प्लस मार्क असणं खूप आवश्यक आहे. त्याच विद्यार्थ्यांचे अगदी ड्रीम सक्सेस होणार आहे एम्स आणि जिपमरमध्ये. ही पण गोष्ट लक्षात घ्या. आणि नेक्स्ट मी काढलेला आहे ऑल ओव्हर इंडिया कोठ्यामधून 15%. तर 15% मधून तुम्हाला जर ॲडमिशन हवं असेल ओबीसी कॅटेगरीला तर 645 मार्क प्लस असणं आवश्यक आहे आणि आपले 85% कोठ्यामधून असेल तर 620 प्लस मार्क आणि प्रायव्हेट कॉलेजमधून पाहिजे असेल तर 590 मार्क असणं ओबीसी कॅटेगरीला आवश्यक आहे. आणि हे झालं डीम्ड कॉलेजचं 275. आणि EWS जे इकॉनॉमिकल विकर सेक्शन आहे ज्या विद्यार्थ्यांकडे सर्टिफिकेट्स अवेलेबल आहेत त्या विद्यार्थ्यांनाच ही अगदी पूर्ण ह्याच्यामध्ये ते तुम्ही बसू शकतात. आणि ते एम्स आणि जिपमरचा विचार केला तर 690 मार्क असणं आवश्यक आहे अगदी एम्स जिपमरसाठी. आणि तुम्हाला जर 15% कोठ्यामधून गव्हर्नमेंट सीट पाहिजे असेल तर 650 मार्क EWSच्या विद्यार्थ्यांना असणं कंपल्सरी आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि जे विद्यार्थी 15% ऑल ओव्हर इंडिया कोठ्यामधून घेऊ इच्छित आहेत त्या विद्यार्थ्यांना पण 625 मार्क आवश्यक आहेत. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आणि नेक्स्ट दिलेला आहे मी ओपन कॅटेगरी. ओपन कॅटेगरीला जर एम्स आणि जिपमरमध्ये जर तुमचं जर ड्रीम असेल तर तुम्हाला नक्कीच 700 प्लस मार्क असणं आवश्यक आहे. तरच तुम्हाला ह्या वर्षी 2024 मध्ये एम्स जिपमरमध्ये लागण्याची शक्यता आहे. आणि नेक्स्ट 15% कोठा काढलेला आहे ओपन कॅटेगरीचा 650 प्लस नक्कीच मार्क हवे आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांना 15% 85% 15% म्हणजेच 650 मार्क आवश्यक आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांना 85% म्हणजेच आपले महाराष्ट्र कोठ्यामधून जर ॲडमिशन्स हवा असेल तर 635 प्लस मार्क असणं आवश्यक आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना प्रायव्हेटमधून ॲडमिशन घ्यायचं त्यांना 605 ह्याच्या एवढे मार्क असणं आवश्यक आहे. आणि डीम्ड पाहू शकता तुम्ही तर 275 असणं हे कंपल्शन आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. कारण महाराष्ट्रामध्ये आपल्या इथं खूप मोठ्या संख्येने विद्यार्थी मेडिकलसाठी खूप अगदी इंटरेस्टेड असतात. त्यामुळे इथल्या महाराष्ट्राच्या डीम्ड कॉलेजचा कट ऑफ खूप हाय जातो कंपेअर टू अदर स्टेटमध्ये. तर अदर स्टेटमध्ये पण ज्या विद्यार्थी इच्छुक आहेत तामिळनाडू किंवा तेलंगणा किंवा कर्नाटका तर ह्या तमाम विद्यार्थ्यांना 164 प्लस मार्क असेल तरी पण त्या विद्यार्थ्यांनी मला कॉन्टॅक्ट करू शकता. मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलाच आहे. त्याच्यावर तुम्ही एनी टाइम कॉल मेसेज करू शकता. आणि मी माझी व्हॉट्सअप लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही नक्कीच त्याला क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि डेलीचे अपडेट्स तुम्ही पाहू शकता. तर प्रत्येक कॅटेगरी वाईज अगदी मी तुम्हाला एम्स जिपमर आणि गव्हर्नमेंट कोठ्यामधून 15% मधला जे सीट्स असतात अवेलेबल त्या 85% कोठ्यामधून आणि प्रायव्हेट कॉलेजमधून ह्याच्याबद्दल अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज मी तुम्हाला अगदी ह्याच्यामध्ये व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जे विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग आमच्या मार्फत घ्यायचं आहे तुम्ही तर नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्ही माझा नंबर दिलेलाच आहे. आणि पेड काउन्सिलिंग असं तुम्ही मला मेसेज टाकून डॉक्टर सरोज असं म्हणून मला मेसेज टाकू शकता आणि पेड काउन्सिलिंग आम्हाला तुम्ही जॉईन होऊ शकता आणि तुमचे पूर्ण अगदी MBBS होण्याचं पूर्ण स्वप्न पूर्ण तुम्ही करू शकता. एवढंच आहे. निमित्तानंतर मी आज हा व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न केला होता. तुम्हाला असेच नवीन आणि युजफुल व्हिडिओ जर पाहायचे असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा की जेणेकरून भविष्यामध्ये तुम्हाला फायदा होईल आणि तुमचं ड्रीम पण MBBS होण्याचं कंप्लीट होईल. ओके मित्रांनो, ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक यू.